सूक्ष्म निरीक्षण केलं तर त्यांच्या पायाला धागा आहे, दोरा आहे आणि दोरा काहीतरी दर्शवत आहे. तर सलामीवीर मैदानामध्ये पाठवायचे आहेत. दोन्ही सलामीवीर मैदानामध्ये लवकर पाठवायचे आहेत. कारण पंच प्रतीक्षा करत आहेत आणि क्षेत्ररक्षक संघ देखील सलामीवीरांची प्रतीक्षा करत आहेत. सुनील म्हात्रे सर सज्ज झालेले आहेत. सलामी जोडी मैदानामध्ये लवकरात लवकर पाठवायचे. गावदेवी वेले संघाने वेळ अजिबात दडवायचा नाही. वेले संघाने वेले संदर्भात सहकार्य करायचं आहे. धनाजी आणि देवीदास ही सलामीची जोडी गावदेवी वेले संघाकडून मैदानामध्ये एंटर झालेले आहे. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सुनील म्हात्रे सर मॅन फ्रॉम पिंपलास, तर स्क्वेलेकचे पंच ऑफिशियल पंच आपल्याला पाहायला मिळतात सुरेश घरत मॅन फ्रॉम कारिवली. दोन्ही सलामवीर मैदानामध्ये सज्ज झाले आहेत. आपण पाहतोय स्ट्रायकर फलंदाज धनाजी आणि नॉन स्ट्रायकरला देवीदास. कट करण्याचा प्रयत्न इथे मात्र चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाही. चेंडू सरळ निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अतिशय सुरेख फटका अगदी या मैदानाला गुदगुल्या करत मात्र तिथे प्रोटेक्शन आहे. जोपर्यंत डीप मध्ये चेंडू अडवला जातोय तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. मजबूत जाडजूड शरीर यष्टी असली तरी मात्र चप्पल रनिंग पिटिंग विकेट धनाजी थलेची पाहायला मिळते. 2 धावने स्वतःच खातं उघडलेलं आहे धनाजी थले याने. संघाचं देखील खातं उघडताना इथे हुक करण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅट मध्ये संपर्क साधू शकलेला नाही. धावसंख्या स्थिर आहे. आपल्याकडे 2 सामना सुरू आहे. गावदेवी वेल विरुद्ध स्वर्गीय बालाशेठ भिनार या 2 संघामध्ये. यावेळी सुरेख फटका इनिफिलच्या वरून गॅप मधून चेंडू निघून जातोय सीमा पार झन्नाटाचा चौकार. क्या बात आहे. ज्याप्रमाणे सुईमधून धागा ओवळा पोवला जातोय त्याप्रमाणे दोन्ही क्षेत्रक्षक मधून हा चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. सीमा पार 4 धावांसाठी चौकार. सावकाराने संघाच्या धावसंख्येला येतो आकार आणि धावसंख्या 4 ने वाढून होते ते धावपले 6 धावा. चांगला फटका धनाजी थले याच्या बॅट मधून पाहायला मिळाला होता. पहिले षटक मार्गसाहेब प्रभाकर राईट मुहूर्त मारा करताना. तर पुन्हा एकदा सामोरे जाईल फलंदाज धनाजी जो वैयक्तिक 6 धावसंख्येवर फलंदाजी करतो ज्यामध्ये एक चौकारचा देखील आपल्याला पाहायला मिळालेला आहे. बॅकफुलला जाऊन चेंडूला ढकललंय केवळ शॉर्ट पॉइंट रिझन मध्ये.
एका धावेसाठी. धावसंख्या सिंगलने वाढून होती ते धावफलकावर 7 धावा. वेली विपक्ष भिनार या दोन संघामधील हा पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर दुसऱ्या फेरीमधील सामने पाहायला मिळतील. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रॉपर टायमिंग साधलेलं नाही. षटकाची समाप्तीचा इशारा होतोय पंच सुनील म्हात्रे सरांकडून. पहिल्या षटक समाप्तीनंतर गावदेवी विले संघाची धावसंख्या धावपलकर बिनबाद 7 आणि 7 धावा धनाजी थले याच्या बॅट बंदोबस्त आलेले आहेत, ज्यामध्ये एक चौकाराचा देखील समावेश आहे. गोलंदाजीमध्ये पहिला बदल, गोलंदाजी मार्ग करून गोलंदाज सुधीर भोईर येतोय. ज्याचा जर्सी क्रमांक 45 जो नेहमीच हिटमॅन रोहित शर्माचा जर्सी क्रमांक राहिलेला आहे. सध्या T20 विश्वचषक सुरू आहे अमेरिका आणि वेस्ट इंडिज मध्ये, आणि टीम इंडियाकडून भारतीय पाठीराखांना भरपूर अपेक्षा आहेत. जे 50-50 विश्वचषकाचं स्वप्न आपलं अधुरं राहिलेलं आहे, ते मात्र विराट कोहली आणि रोहित शर्माचा संघ यंदा पूर्ण करेल अशी अपेक्षा आपण करूया. एक धाव फलंदाज पूर्ण करतात, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला जातोय आणि ही धाव अक्षरशः चोरलेली आहे. बाल बाल बचे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 2 धावा फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावने संघाची धावसंख्या 9. गावदेव वेले विरुद्ध सुरगे बालाचेट्टा भिनार या दोन संघामधील पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना सध्या सुरू आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र चेंडूच्या लाईन मध्ये न येता आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न धनाजी थले या फलंदाजाने केला होता. निर्धाव चेंडू. धावसंख्या 9 स्थिर आहे. सुधीर वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटकात आलतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा सुधीर याने फलंदाज धनाजी याला बेट केलेला आहे. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव होता त्यांना. एक चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मात्र 4 चेंडू देखील निर्धाव काढ. इथं मात्र फुलटा जर चेंडू लॉफ केलेला आहे. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि दुसरी धाव देखील पूर्ण होईल. 2 धाव पूर्ण. या 2 धावने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 11. 11 धावा दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केलेला आहे. आडव्या बॅटने हा फटका केलेला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मधून धावांची लाईन शूट करताना आपण पाहतोय. किती धावा धावून पूर्ण करतील हे पाहावं लागेल. अखेर दमछाक झालेली आहे धनाजी थले यांची. ह्या दोन धावा, धावसंख्या 13 आणि 13 या धावसंख्या पहिला फलंदाज इथे बाद झालेला आहे गावदेवी वेले संघाचा धनाजी थलेच्या रूपाने. मग धनाजी थले यांनी बाद पूर्वी 13 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकामधील शेवटचा चेंडू. न्यू बॅटर अमर. 13चे 13 धावा देखील धनाजी थले यांनीच केलेल्या आहेत, हे देखील विसरून चालणार नाही. ना 13 ना मेरा, लेकिन ये 13 का आकडा है धनाजी थले का. धनाजी थले याच्याच 13 धाव आपल्याला पाहायला मिळतात. क्या बात आहे, बिग हँड दिलं जात आहे. एक सिंगल रन्स फलंदाजाने पूर्ण केलेले आहे. धावसंख्या 14.
दोन षटकांची समाप्ती झालेली आहे. बरोबर 7ची सरासरी प्रति षटकामागे गावदेवी वेले संघाने राखलेल्या. मात्र इथून जास्ती धावांकडे पाहावं लागेल या षटकामध्ये. शेवटचे षटक फक्त शेष असणार आहे. 6 चेंडू गावदेवी वेले संघासाठी या इथे पाहायला मिळतात. शेवटच्या शिल्लक असणार आहे. हनुमान इथे मात्र शेवटचं षटक घेऊन आलेलं आहे. तो नारायणचा इथे मात्र आटपटे अंदाजाने फटका केलेला आहे. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नसणार आहे. क्या बात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. बॉलिंगची कमी आणि इथे मात्र फलंदाजाला जावे लागेल तंबूच्या आश्रयाला. आणखीन एक फलंदाज बाद होताना गावदेवी वेले संघाचा रनआउटच्या रूपाने. दोन्ही सलमाचे फलंदाज बाद झाले होते. धनाजी बाद झाल्यानंतर देवीदास हा देखील बाद होताना. न्यू बॅटर आता मात्र हरेश चौथा क्रमांक खेळण्यासाठी या खेळपट्टीवर गावदेवी वेले संघाकडून दाखल झालेला आहे. मिडल ऑफ द पॅड चेंडू घेता आला नाही. समोर येतोय चेंडू मिड ऑन रिझन मध्ये. मात्र फक्त सिंगल पेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगल या 16 वर पोहोचते. शेवटचे षटक मार्ग असताना शेवटच्या षटकामधील शेवटच्या फक्त आणि फक्त 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडू मध्ये 2 मोठे फटके आले तर सन्मानजनक स्कोर पर्यंत गावदेवी वेले संघ पोहोचू शकेल. हा याच्यानंतर 2 धावा. पंचांचा इशारा वाईट अवांतर वाईटच्या रूपाने. धावांची आवश्यकता आहे खरं तर गावदेवी वेले संघाला. एक महत्वाची धाव धावप्लॅनमध्ये जोडली जाते. धावसंख्या 17. इथे मात्र चेंडूला टोललेल्या ते कव्हर रिझन मध्ये गोरख भोईर चेंडूपर्यंत पोहोचतोय. चांगली क्षेत्ररक्षण. ऑलफिल्डचा अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आहे गोरख. फक्त एकच धाव एका धावपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 18. क्या बात है. एक मारा लेकिन शॉर्टेड मारा. अतिशय सुरेख फटका आपण पाहतो फलंदाज अमरच्या बॅट मधून. अमरचा तलवार शॉट म्हटलं तर वावगा ठरणार नाही. धावसंख्या 6 ने वाढवून होते. धावफलकावर 24 धावा. मोके पे चक्का. खर तर मोठ्या फटक्याची आवश्यकता होती गावदेवी वेले संघाला. आणि वेले संघाकडून अगदी वेळेवर फटका अमरच्या बॅट मधून आलेला आहे. 24 धावा धावफलक झलकल्या गेलेल्या आहेत. शेवटचे षटक आहे. आणि शेवटच्या षटकामधील अजूनही या शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आत्मविश्वास नक्कीच वाढलेला असेल अमर याचा या फटक्याने. ज्याप्रमाणे त्याने हा फटका खेळलेला आहे. हनुमान गोलंदाजी ट्रॅकवर तर सामना करेल फलंदाज अमर. इथे समोर केलेल्या चेंडूला इथे मात्र आपण पाहतोय खेळपट्टीवर पाणी साचलेलं आहे. एक्स्ट्रा रिझन मधून जोपर्यंत चेंडू फील केला जातो तोपर्यंत एक धाव पूर्ण. विनायकजी म्हात्रे यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. संतोषजी म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचा या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे.
शेवट सांग धावा लिहिल्या मग धावा लिहिलेल्या आहेत पंच. आम्हाला वाटत होतं तुम्ही चेंडू विचारता. इथे मात्र अतिशय सुरेख फटका कव्हर इजन मध्ये. आणि पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न ओव्हरथ्रो झालेला आहे. आणखीन धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. तारांबा अगदी या लाठी चार्ज ज्याप्रमाणे पोलिसांकडून केला जातोय त्याप्रमाणे नक्कीच इथे मात्र धावची चुरबाने फलंदाज बाद झाले आहे. मात्र धावचीत होण्यापूर्वी अल्पेश गायकवाड सांगतात की तब्बल 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. आणि अशा प्रकारे निर्धारित 3 षटकांचा खेळ देखील सांभाळला. 3 षटकामध्ये वेले संघाने आपल्या धावा जोडल्या ते 29 आणि 30 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे स्वर्गीय बालाशेठ भिनार या संघासमोर. धावसंख्या झाली ती 29 आणि 30 धावांचं आव्हान असणार आहे. म्हणजे 10च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा झळकाव्या लागतील भिनार या संघाला. आम्हाला याचं चांगलं योगदान पाहायला मिळालं आहे कारण शेवटच्या क्षणी त्यांनी धावसंख्येला आकार दिलेला आहे. या सामन्यातील विजय संघ विपक्ष कालेकामाचा कालवार हे पुढील लढत पाहायला मिळेल. आणि त्यानंतर सामना त्या सामन्यातील विजय संघ विपक्ष गोवे आणि शेवटचा सामना त्या सामन्यातील विजय संघ कासने संघाची लढत देईल. तर क्षेत्रक्षण सजवायचं आहे लगेच जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही. गावदेव वेल संघाने आपले क्षेत्रक्षण त्वरित लावून घ्यायचंय आणि या बिनार संघाने आपली सलामी जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. क्षेत्रक्षण सजवलं जाते गावदेव वेले संघाकडून बाळाशेठ भिनार संघाकडून सलवी जोडी मैदानामध्ये पाठवायचे. लक्ष आहे ते 30 धावांचा. 30 या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सर्व जोडी मैदानामध्ये जाण्याच्या तयारीमध्ये गोरख भोईर आणि त्याच्या समेत सुधीर भोईर. इकडे इकडे आहे का जरा भिनार संघ या बाजूला आहे हा इकडे क्षेत्रक्षण सजवलं गेलेलं आहे या गावदेव वेले संघाकडून. आपण सामना पदे गावदेव वेल विरुद्ध बालाशेठ भिनार या दोन संघामधील पुढील
पावसाळी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. या उद्या मित्रांनो 13 जून भिवंडी क्रिकेट 40 प्लस असोसिएशनचे पहिले अध्यक्ष शरद दादा भोईर साहेबांचा वाढदिवस उद्या असणार आहे आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन नेहमीप्रमाणेच प्रतिवर्षाप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. हा स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्याच दिवसामधील 8वा सामना आपण पाहतोय गावदेवी वेले विरुद्ध बालाशेठ प्रतिष्ठान भिनार या दोन संघामधील. किरण भोईर यांचे पिताश्री आहेत बालाराम भोईर आणि त्यांच्या नावाने हा संघ सध्या या स्पर्धेमध्ये भिनार संघ आपल्याला पाहायला मिळतोय. किरण भोईर भिनार हे देखील हे स्पर्धा एन्जॉय करत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील शरद भोईर साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि त्यांनी या स्पर्धेसाठी आपल्या संघासाठी देखील त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या. धन्यवाद किरण भोईर, आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. सलमेजोडी मैदानामध्ये या स्ट्रायकर इंडला आपण पाहतोय या स्ट्रायकर बॅटर सुधीर भोईर, तर नॉन स्ट्राईक बॅटर आपण पाहतोय या गोरख भोईर आणि सलमेचं पहिले षटक गावदेवी वेले संघाकडून हाताळण्यासाठी गोलंदाज देवीदास सज्ज होतोय. देवीदास वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिले षटक करण्यासाठी आलेला आहे. तर सामना केला फलंदाज सुधीर. पहिले षटक आणि पहिल्या षटकामधील पहिला चेंडू. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण. एस्ट्रेशियाच्या भूमिकेमध्ये सध्या आपण धनाजी थले पाहतोय आणि सध्या पाकिस्तानचा संघ आपण विश्वचषकामध्ये पाहतोय. एक नवीन यष्टिरक्षक उस्मान खान, एक मोठा शरीरयष्टीचा यष्टिरक्षक पाकिस्तान संघाकडून सध्या नवीन खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्या यष्टिरक्षकाची देखील खूप चर्चा सध्या रंगली जाते. उस्मान खान याप्रमाणे देहयष्टी त्याची आहे आणि त्याच देहयष्टीचा यष्टिरक्षक सध्या धनाजी थले. इथं मात्र चेंडूला भिरकावून दिलेला आहे आणि चेंडू निघून जातोय या स्क्वेअरच्या वरून सीमा पार. सुधीर भोईर याच्या बॅट मधून षटकार. धावसंख्या 6 ने वाढून होती धावफलकावर 8 धावा. 30 धावांचं लक्ष आहे स्वर्गीय बालाशेठ भिनार या संघासमोर आणि 30 या लक्षाचा पाठला करणारा सुधीर याच्या बॅट मधून हा मोठा फटका पाहायला मिळतोय. वापस झाला धावायला लागेल आता. एक सिंगल रन फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धाव घेण्यासाठी नकार दिला जातोय. सिंगलने भिनार संघाची धावसंख्या पोहोचते ती 9 वर. तो 40 बोलणार आव्हान आहे ते 30 धावांचं. तो शेलाचा असा नाही. 30 या लक्षाचा पाठलाग भिनार संघ करतोय. 31 छोटा चेंडूला टर्न केलेला आहे. मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद. गोरख भोईर पहिला फलंदाज बाद होतोय बाळाशेठ भिनार या संघाचा. गेला न्यू बॅटर हनुमान. धावसंख्या 10 आणि इथून 20 धावांची अजूनही आवश्यकता आहे. पहिले षटक देवीदास सातोलतोय गावदेवी विले संघाकडून. इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलताना फलंदाज गतीला चांगला ओळखलाय, पारखला आणि चेंडूला फेकून दिलाय.
सीमा पार 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या 16. अगदी लूज चेंडू होता आणि त्याचा खरपूस समाचार षटकार. धावसंख्या 16 धावा 30 या लक्ष्याचा पाठलाग बालाशेठ भिनार संघाकडून यशस्वीरित्या केला जातोय. खास करून सुधीर आपण फलंदाजी करतोय. गोळे. पुन्हा एकदा लूज चेंडू. यावेळी संधी आहे मात्र ती पाहतोय आपण बॅटरच्या फेवर नाही. हा चौकार. 4 ने संघाची धावसंख्या 20. पहिले षटक अतिशय महागडे षटक पाहायला मिळतंय. कारण 30 या लक्ष्याचा पाठलाग करताना अगदी पहिल्या षटकामध्ये देवीदास याने 20 धावा खर्च केलेल्या आहेत आणि इथून 12 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. जोरदार अपील मात्र पंच संमत नाहीत. धावसंख्या 21-21. इथे मात्र बॅकवर्डला जाऊन केवळ चेंडूला टर्न केलेला आहे. चांगली फलंदाजी सुधीर अगदी खर खराब चेंडूचा खरपूस समाचार घेतोय आणि चांगल्या चेंडूचा सन्मान करतोय. अगदी चेंडूच्या मेरिट नुसार फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 22. केवळ 8 धावांची आवश्यकता आहे. हनुमान घाटाल. हनुमानाच्या बॅट मधून इन पिचच्या वरून हा फटका सिंगल साठी. सिंगलने संघाची धावसंख्या 23 धावा. यानंतर सामना या सामन्यात विजय संघ विपक्ष कालिकामध्ये कालवार या दोन संघामध्ये असणार आहे. एक धाव फलंदाजाने पूर्ण केलेली आहे. धावसंख्या 24 धावा. 6 धावीने दूर आहे. बालाशेठ भिनारा संघ विजयापासून चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. फायल खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतायत आणि पंचांचा वाढचा देखील इशारा आलेला आहे. 1+1 2 धावा धावपल्यामध्ये जोडल्या जातील. भिनार संघाची धावसंख्या 26. कालवड संघ एक बरोबर. ओव्हर रिझन मध्ये चेंडू टोललेला आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला जातोय. ओके. कालवार संघाने आपण टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे. नेक्स्ट मॅच या सामन्यात विजय संघ आणि कालिकामध्ये कालवार या दोन संघामध्ये असणार आहे. फलंदाज बाद झालेल्या न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये जातोय. तीन धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी भिनार संघाला. स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू जातोय. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण. तिसरी धाव देखील पूर्ण होईल की पाहूया. नाही, 2 धाव पूर्ण. स्कोर लेवल झालेला आहे. फक्त एका धावेची आवश्यकता आहे. षटकाचे देखील समाप्त झालेले आहे. हनुमान भोईर
आणि हनुमान घाटाल ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. मात्र सुधीर भोईर यांनी जवळजवळ संघाला विजयाच्या उंबाट्यावर नेऊन ठेवलेलं आहे. केवळ एका धावेची आवश्यकता आहे बालाशेठ भिनार या संघाला. केवळ एका धावेने दूर आहे भिनार संघ विजयापासून आणि जवळजवळ चित्र स्पष्ट झालेलं आहे. नेक्स्ट लढत कालिकामध्ये कालवर विपक्ष बालाशेठ प्रतिष्ठान भिनार अशी पाहायला मिळेल. कारण 6 चेंडूमध्ये केवळ एका धावेची आवश्यकता आणि विजय संपादन केलेला आहे. अभिनंदन बालाशेठ प्रतिष्ठान भिनार आणि हार्ड लक गावदेव वेले. तर टॉस साठी यायचं आहे कालिका माता कालवार संघाचा संघ नाईक आणि बालाशेठ प्रतिष्ठान भिनार संघाचा संघ नाईक. मॅन ऑफ द मॅच कडे बनवले आणि मॅन ऑफ द मॅच या सामन्यामधील ज्यांनी सलामीला येऊन 22 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे जे ॲडव्होकेट आहेत आणि कोर्टातल्या चाली मैदानामध्ये देखील त्यांच्या चाललेल्या आहेत. असे ॲडव्होकेट सुधीर भोईर ठरले त्या सामन्याचा सामनावीर.